गोदावरी नदीवरील 14 बंधारे, सदोष काम आणि कायमचे कोरडे. गरजच नव्हती तरी बांधले. कुणासाठी? हा हिरडपुरी बंधारा बघा, नीट बघा. पावसाळ्यातही कुठं पाण्याचा थेंब देखील दिसतो काय? आता हा आपेगावचा बंधारा पहा, इथे तरी पाणी आहे काय? आणि हे तसेच आणखी बंधारे, यांच्या भिंती पाण्याविना कोरड्या असतात. कारण गोदावरीच्या इथल्या पात्रात पावसाळ्यातही फारसं पाणी येतच नाही. कारण पाणी जिथून येतं तिथंच खूप धरणं आधीपासून आहेत. मग हे चक्क 2,500 कोटी रुपये खर्च करून तब्बल 14 बंधारे बांधायची गरजच काय होती? ते सुद्धा एकेकावर 200 कोटी 280 कोटी रुपये खर्च करून, ते सुद्धा केंद्रीय जल आयोगाची परवानगी न घेताच. शिवाय हे बंधारे सुद्धा अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. खाली दगडी बांधकाम आणि त्यावर चक्क RCC सिमेंटचे बांधकाम. कोणी डिझाईन आणले? जगातून कुठून आणले कोणास ठाऊक. काहीच अजिबात फायदा नाही झाला, एक थेंबही नाही. आणि पावसाचा आता तुम्ही प्रत्यक्ष पहा, एक थेंब पण नाही लगे, अजिबात नाही लगे पाण्याचा. साहेब तुम्ही म्हणताय की गळती झाली, अहो इथं पाणीच नाही तर गळती कुठून होणार आहे? भेगा पडल्या मोठ्या मोठ्या. मतदार राजा, आता तूच सांग, या काँग्रेस राष्ट्रवादीचं काय करायचं? उज्ज्वल महाराष्ट्राचं चिंतन, म्हणूनच परिवर्तन.